नमस्कार सगळ्या फूड कुटुंबाच्या फूडीजना मी आधीश नमस्कार करतो आणि मी नुपूर नमस्कार करते. येस, फूड कुटुंबाचा फूड दौरा चालू आहे. आपला पहिला स्टॉप नाशिक झालेला आहे आणि नाशिकचे जे ब्रेकफास्ट आयटम आहेत हे मी आणि नुपूरनी तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्ही अजूनही ब्रेकफास्टचा आमचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर इथे लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन बघा. आणि आता वेळ झाली आहे ते म्हणजे मोठ्या पिक्चरची. म्हणजे ब्रेकफास्टचे 4 स्पॉट आम्ही तुम्हाला दाखवलेच आहेत, पण आता लंच आणि डिनरसाठी सुद्धा व्हेज नॉनव्हेज मध्ये अमेझिंग असे अनएक्सप्लोर्ड स्पॉट्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो त्याकरता तुम्ही काय करायचंय, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. आम्ही आता आलेलो आहोत सोनाली मटण इथे आणि व्हेजवाल्यांसाठी ऑफकोर्स मस्त शेवभाजी आहे आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आणि मटन स्पेशल थाळी आहे. त्याच्यामध्ये मी घेतली आहे स्पेशल मटण थाळी आणि हे बघूनच मला एक जी सुस्ती आलेली आहे की आता हे खाऊन काही मी पुढचं शूट करत नसतो. आणि तुम्हाला इथे दिसेल ही हा जो एक लाकडी ठोकळा आहे याचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. आणि जगाच्या पाठीवरती हा जो पापड आहे हा तुम्हाला फक्त असं नाही पण नाशिकमध्ये प्रामुख्याने मिळेल तो म्हणजे नागली पापड, नाचणीचा पापड. मग या नाचणीचा पापड तुम्हाला आता साईड म्हणून मिळेल, याचे स्टार्टर्स मिळतील. पण नाचणी ही जी काय भरपूर प्रमाणात नाशिकमध्ये वापरली जाते ना तशी कुठेच वापरली जाते. बघ एक भाकरी म्हणजे पोळी पण आहे, भाकरी पण आहे. कधी खायचं एवढं आवडलं नाही आणि ना तिखट नाहीये ना खूप. म्हणजे काळा मसाला जरी असला तरी तिखट नाहीये. दॅट्स द स्पेशालिटी की नुसतं तिखट नाही तरी टेस्टी पण आहे. सूप भाकरी पण किती पातळ आहे बघ ना. आणि असं तो एक शाही थाट जो म्हणतो ना तो दिसतो प्रॉपर. या आळणीची खासियत अशी म्हणजे ह्याला गरम मसाल्याचा इतका छान स्वाद आलाय नाही की मी नुसतं आळणी पीत राहीन इतकं कमाल आहे हे सगळं प्रकार. आणि आता मी सांगतो या ठोकळ्याचा काय उपयोग होतो. आता ही जी भाकरी आहे ना ही भाकरी अशी नाही खायची, ही अशी छान कुस्करायची आणि त्याच्यावरती हा जो रस्सा आहे ना हा सगळा त्याच्यामध्ये ओतायचा आणि मग ते सगळं प्रकरण ताटभर पसरू नये म्हणून त्याला ती अटकळ लावायची. आता मी हे छान कुस्करतो, रस्सा घालतो आणि तुम्हाला दाखवतो. तो आपला स्टार इन्ग्रेडियंट हा लाकडी ढोकळा जो आपल्याला अटकळ म्हणून लावायला लागतो. ते असं लावायचं म्हणजे ते ताटाचं सगळं एका बाजूला राहतं. प्रचंड गरम आहे पण ते गरम गरम खाण्यातच मजा आहे. सो अशी छान ही भाकरी कुस्करायची आणि बुरका मारून काय अप्रतिम जेवण झालंय आणि या जेवणानंतर दुपारची झोप तर पाहिजेच नाही का. त्यामुळे आता मस्तपैकी एक दुपारची झोप घेतो आणि लगेचच भेटूयात डिनरसाठी. फायनली मजल दर मजल करत आपण आपल्या डिनर स्पॉटवरती म्हणजेच खालसा पंजाब ढाबा शुद्ध शाकाहारी फॅमिली ढाब्यावरती आलेलो आहे. येस, आय थिंक नावातच सगळं आलेलं आहे हे की नाही. तर नुपूर आपल्याला इथे काय काय छान छान खायला मिळणार. इथे आपल्याला दूध शेवभाजी, कमाल, त्यानंतर बटर रोटी, आहा, पनीरचे आयटम्स आणि मला असं कळलं की ह्यांचं तो ताक पण खूप फेमस आहे ना. परफेक्ट. असं भरपूर एका अशा मोठ्या जार मध्ये ते टाक देतात आणि त्या येस. आणि इथली दाल मखनी सुद्धा खूप कमाल असते. येस. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहिती का, जेव्हा आता आम्ही तुम्हाला ढाब्याच्या आतमध्ये दाखवू ना अशी खूप फॅन्सी हे नाही पण असं खूप आपलेपणाने भरलेली की बाबा जाऊन पटकन सगळ्या फॅमिलीनी बसून खाण्यासारखी जागा आहे. सुरुवातीचा जो बोर्ड आहे ना तो खूप महत्वाचा आहे की इथे दारू प्यायला सक्त मनाई आहे. जनरली हायवेचे ढाबे असतात तिथे अनेक ड्रायव्हर हे दारू वगैरे पिऊन येतात, पण तुम्ही बघू शकता गाड्यांची रांग बघूनच कळू शकते की
इट्स अ कम्प्लीट फॅमिली प्लेस. सो आत अजून काय काय इंटरेस्टिंग आहे चला बघूया. चला. म्हणजे फूड कोमा कशाला म्हणतात ना हे आज आम्हाला कळलंय की आम्ही हे जे काही खात सुटलोय ना त्याने लिटरली कोम्यात जायची वेळ झालेली आहे. आणि हाय हाय बटर म्हणजे ते असं मक्खन सारखं नुसतं वितळत आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या डिशमध्ये बटरला लोण्याला काही हायगायच नाही आहे ना. अजिबात नाही. एकदम मनापासून त्यांनी बटर आणि हे सगळं टाकलंय. पनीर ट्राय करतोय आम्ही. जन्नत. म्हणजे दुपारी ते आणि रात्री हे. म्हणजे आजचा दिवस इतका कमाल गेला ना की दिवसाची सुरुवात आम्ही छान मटण भाकरी शेवभाजी आणि यांनी गेलो. आज आता आम्ही मुद्दामून शेवभाजी घेतली नाही हो. कारण मग इथले म्हणलं ढाब्याला आलं तर मग पंजाबी आयटम खायला पाहिजे. पण हे अमेझिंग आहे. काली दाल सुद्धा इतकी छान आहे ना इतकी छान घोटलेली आहे. तो अशा रीतीने बोट चाटत चाटत नाशिकचा आमचा लंच आणि डिनरचा हा जो स्पेशल एपिसोड आहे हा इथं जरी संपत असला तरी फूड कुटुंबाचा जो फूड दौरा आहे हा असाच सुरू राहणार आहे. पुढचं कोणतं गाव आहे आम्ही काय खातोय हे सगळं जाणून घेण्यासाठी काय करायचंय खाण्यावरती प्रेम करायचंय आणि त्याकरता फूड कुटुंबाच्या पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय.